वीकेंड जर्नीमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तुमच्यासाठी अजून एक भन्नाट लोकेशन घेऊन आलो आहे. तो पाठीमागचा व्ह्यू बघा आहे माचाळचा. तर आम्ही आता हा माचाळमध्ये आलो आहे. आज मी माझ्या भाऊ मंडळींसोबत आलो आहे आणि सगळ्यांनी ही लोकेशन सांगितली. मी अजून काहीच एक्सप्लोर केलं नाही कारण की मी R&D पण केलं नाही आहे. बघूया आता कसं आहे हे लोकेशन. मला माहीतच नाही माचाळ कसं आहे, बघितलं पण नाही. तर हा आपल्याला जे माचाळ आहे पूर्ण अननोन आहे. बघूया तिकडे जाऊन काय कसले नेचरचे स्पॉट मिळतील. तर हे सगळे माझे भाऊ लोक आहेत. हा काकांचा मुलगा आणि हा त्याचा मुलगा. हाय करा. तर इथे एक मध्ये लोकेशन आहे आणि हे राजापूरमध्ये येतं. तर राजापूरचं बघा पाठीमागचे डोंगर रांगा असं आहे आणि इथून एक रोड जातो आहे. तो रोडने आपण बाईक घेऊन तिकडच्या मस्त फोटो क्लिक करूया. जे रस्त्यामध्ये तुम्ही कसं येऊ शकता आणि तर तुम्ही बाय स्वतःच्या व्हेकल किंवा प्रायव्हेट व्हेकलने येत असाल तर तुम्ही कसं येऊ शकता हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. वीकेंड जर्नी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरात लवकर लाईक ठोकून द्या. तुम्हाला व्हिडिओ आवडेल याचा. तर मित्रांनो तुम्ही इथं कसं येऊ शकता हे तुम्हाला सांगतो. हा पाठीमागचा रोड दिसतोय, हा रोड आहे. हा गावातला रोड आहे, पण तुम्हाला जर हायवे न्यायचं असेल तर रत्नागिरी कोल्हापुरी बायपास मार्गेने इकडे येऊ शकता. राजापूरमध्ये येतं. प्रत्येक रोडवरती माचाळ हे खुणा दिलेले आहेत, म्हणजे लिहिलेले आहे कसं तुम्ही येऊ शकता. तर काही टेन्शन घेऊ नका. आणि हा पूर्ण रोड बघा, पूर्ण मस्त या डोंगर रांगाच्या मधून रोड येतो. असा पूर्ण चढाव आहे आणि प्रॉपर रोड आहे. डांबरीकरण इकडे केलेलं आहे. तुम्ही तुमची स्वतःची बाईक नाही तर कार घेऊन येऊ शकता. तर हा रोड निघून असं परत जायचं आहे. असं या रोडनी चढत परत वरती जायचं आहे आणि असं चढत आपल्याला त्या सुळक्यापर्यंत जायचं आहे. तो सुळका दिसतोय, हा सुळका. या सुळक्यापर्यंत आपल्याला असा रोड पूर्ण जातो. रस्त्याचे सिनेमॅटिक व्ह्यू तुम्हाला मिळतील, दिसतील. खूप छान आहे. पाऊस नाही आहे त्यामुळे पूर्ण धुकंच गेलेलं आहे. पूर्ण पाऊस नाही त्याच्यामुळे पूर्ण क्लीन झाले. तर हळू जाऊया आणि त्या सुळक्यापर्यंत पोहोचूया. तर सुळक्यावरून थोडं ट्रेकिंग करावं लागतं. थोडं नॉर्मल ट्रेकिंग आहे, जास्त नाही आहे. मी एक्सप्लोर केलं नाही आहे कारण की ही बघायची होती जागा मला स्वतःच्या डोळ्यांनी ऑन द स्पॉट बघायची होती. म्हणून मी ह्याचं R&D काय केलं नाही, यूट्यूबवरती काय बघितलं नाही. मित्रांनो एक रस्त्यामध्ये आम्हाला एक साप भेटला आहे. कोणत्या जातीचा आहे हा बघा. जात माहिती असेल नक्की सांगा. Oh my God. माचाळला जाण्यासाठी एक मध्ये वाडी लागते. ते वाडीला तुम्ही जर खाण्यापिण्याची सोय उठता मी तर मिळू शकते. बघा स्टॉल वगैरे आहे तिथे. पुरा प्रॉपर रस्ता आहे जायला माचाळला. ओ माय गॉड स्लिप झालेली गाडी.
मध्ये ब्लॉक चालू आहे. गाडी पूर्ण चिखलचा रस्ता आहे. आता कशी काढू काय माहिती. या मित्रांनो या पाठी बघतोस का झालं ते व्हिडिओ संपव आता. आपण लोटत इथून आणणार खालून. नाही रे तिथून नंतर बरं होतं. तिथून आलीच नसती. हे लोटत क्लच दाब. असं सनी रायडर पडलेला आहे. कंटेंट गांडीची घंटी आला. रायडरचे कपडे बघा. तो पण तिथं घुसमटला. पाऊस पडतो पडतो. खायला लागून पैसा तर मित्रांनो आता आम्ही जस्ट पोचलोय. तुम्ही बघितले गाडी स्लिप होऊन पडली. काही नशीब लागलं नाही काय. त्यात आपण पोचलो इथे माचायच्या बेस पॉईंटवरती. इथून आता थोडं ट्रेकिंग स्टार्ट होतो. तर इथं वरती असे कॅम्पिंग करतात बघा. फॅमिली आलेत. चांगली स्पेस आहे. मोठी मोठी जागा आहे. इथं आपल्याला वरती जायचं आहे. नक्कीच या भेट द्या आणि पुन्हा भेट द्या. विजिट करा. तुम्हाला नक्कीच यायचं असेल नक्कीच आम्हाला किती पाहणार. आपण तिकडून आलो. त्या तिकडे मध्ये दोन डोंगराच्या असं मध्ये असं रस्ता करत इकडून आलो. आणि तर बघा तिथपर्यंत गाडी येते पण आम्ही तिथे पाठीमागेच लावली. कारण तुम्हाला माहिती आहे पूर्ण स्लिप होते गाडी. आणि इथे एक रिव्हर्स वॉटरफॉल आहे. तो पण तुम्हाला दाखवतो. तुम्हाला जर दिसतंय की नाही ते बघा पाणी वरती येते. हा रिव्हर्स वॉटरफॉल आहे. एक पॉईंट आहे माचायचा. इथे एक छोटासा एक रिव्हर्स वॉटरफॉल आहे. आता पाणी म्हणजे पावसामुळे जास्त पाणी येते त्यामुळे रिव्हर्स वॉटरफॉल जास्त दिसत नाही आहे. हा एक पॉईंट आहे. आणि इथे एक
मंदिर आहे ते कवर करण्यासाठी पाठीमागून जावं लागतं. ते आपण जाऊन बघूया. इथे तुम्ही फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता. बघा इथं आजूबाजूला सगळं सह्याद्रीचे पर्वतरांग आहेत. ते 2-3 फोटो काढूया. जाऊया मंदिर मंदिर बघूया कसं आहे ते. मस्त हवा आहे. वॉटरफॉलचं पाणी तोंडावर येतं. कोई खेकड़ा है. खेकड़ा कुछ अलग जाति का है. चामटा नहीं है. खड्यावरचे चामट्याचे एक छोटा मोठा असतो. आराम से बघा. घ्या हातावर घे. गिरेगा तसं म्हणजे. तर आता आपण चाललोय ते मंदिराचं दर्शन करायला. परत ती मेहनत करायला गाडी परत रिटर्न घेऊन जायची. तर मित्रांनो हा पाठीमागे एक रोड आहे. तो सरळ जातो हायवेला आणि हा इथं आतमध्ये कच्चा रस्ता आहे आणि इथे गाड्या पार्क करू शकता. आणि इथं जास्त पुढे ह्याच्या पुढे गाड्या जाऊ शकत नाही कारण की मध्ये झरा आहे. त्याच्यामुळे पुढे गाडी जाऊ शकत नाही. तर आता आपण चालत चालत जातो आहे. ह्या मंदिराला पोचण्यासाठी थोडी ट्रेकिंग करावं लागते. जास्त नाही आहे. अर्धा तास जास्त असू शकतो. झरा नसता तर गाड्या पूर्ण पुढपर्यंत जातात. तो का रस्ता आहे पूर्ण. इथं गाड्या आणल्या तर गाड्या धुतल्या असत्या. सगळं ट्रेकिंग आहे. चालत जावं लागतं. तर अशी पायवाट आहे. थोडं ट्रेकिंग केल्यानंतर थोडा सरळ रस्ता आहे तो. असंच थोडं ट्रेकिंग करता करता तुम्ही एका पाण्याच्या टाकीच्या इथे पोचता. पाणी स्वच्छ आहे. समोरच एक वॉटरफॉल आहे. बघा मित्रांनो किती भन्नाट मस्त प्लेस आहे. ते असं चालत जावं लागतं. एकदम सिंपल ट्रेक आहे. काहीच नाही तर तर मित्रांनो इथे मंदिर आहे.
तर मित्रांनो हे पाठीमागचं ते मंदिर खूप छान आहे, सुंदर आहे. तुम्ही इथं येत असाल माचाळमध्ये आहे. माचाळचं लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथं जाऊन चेकआउट करा. क्लिक करा, लगेच तुम्हाला लोकेशन भेटून जाईल. जास्त आतमध्ये ट्रेकिंग तर खूप इझी आहे. ट्रेकिंग तर काहीच नाही, नॉर्मल आपले पण प्रॉपर शूज घालून या. चप्पलवरती पण यायला, जसे माझे मित्र चप्पलवरती आलेत येऊ शकता, पण आपण आपली काळजी घ्यावी, शूजवरतीच या. तर मंदिरामध्ये जाण्यासाठी इथे असा गाभार आहे, आपल्याला असं खाली वाकून जावं लागतं. इथे शंकराचं मंदिर आहे. शंकरच आहे ना, बसायचे नाही तर त्रिशूल वगैरे ठेवलंय. असं प्रॉपरली पूर्ण एका दगडामध्ये पोखरलंय. इथून बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे, इथून एक रस्ता आहे. इथे पण आहे काही, बघूया आपण. पूर्ण काळोख आहे. या रूटनी आपल्याला कोण काय दिसतं बाहेरचं ते तुम्हाला दाखवतो. ओके, तर हा रूट तर बंद आहे. या रूटचं बघूया. या रूटला बघा, आणि अजून एक रूट आहे त्या साईडला. फुल मिशनवरती आम्ही, पूर्ण मिशनवर आहे. हे ते मंदिर, गणपतीचं मंदिर. असं पूर्ण खाली वाकून जावं लागतं रे, लागलं डोक्याला. ते काय आहे बोल, सापाची मेन खरं. इथे बसायचे. कृष्णाची आहे, कृष्णाची मूर्ती आहे इथे. ओके, तनु जा आतमध्ये. इथून आपण बाहेर जाऊया. तिकडे जायचं आहे. काय नाही इथं काय नाही, तर वरती जायचं. हे मंदिर आहे इथे, बस बाकी काय नाही. तर जसं गवत आहे, तर गवत काय दाखवलं इथे तुम्ही फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करू शकता. तर आपण मंदिर बघूया पहिला. अजून एक वरती मंदिर आहे, तिकडे जाऊया. इथे विठ्ठलाची मूर्ती आहे. विठ्ठलाची आजूबाजूला काय ब्युटी आहे.
रक्त पिणारे, याला मराठीमध्ये जळू बोलतात, इथे आहेत, तर काळजी घ्या. तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला जस्ट थोडीशी इन्फॉर्मेशन देतो, तुम्ही ते कसं शकता. हे आहे मासाच्या परिसरामध्ये एक मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला परिसर जर तुम्ही इकडे येत असाल तर तुम्ही स्वतःची गाडी घेऊनच या, बरोबर आहे. इथे प्रायव्हेट व्हेकल्स परवडेल. तुम्ही जर लोकलने येत असाल तर तुम्ही इकडे येऊ शकत नाही, मोठा प्रवास आहे. ते मंदिर आहे, या मंदिराची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर सपोर्ट करा.